गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा कन्फर्म करा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा कन्फर्म करा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण टॉमची सुरुवात केली, थेअरी ऑफ मशीन्स. पहिला चॅप्टर जो आहे सिम्पल मेकॅनिझम्स. ओके, नोट्स तुमच्याकडे आहेत, सर्वांना नोट्स भेटलेल्या असतील. सर्वांना थेअरी नोट्स जे आहेत त्या भेटलेल्या असतील. ओके, जे काही पेंडिंग कॅन्डिडेट्स आहेत, ओके, ज्यांनी बॅच जॉईन केलेला आहे आणि ज्यांना नोट्स मिळालेले नाही आहेत अजून पण, ओके, तर व्हॉट्सअप करा आपल्या अकॅडमीच्या नंबरवर किंवा टेलिग्रामला मेसेज करा. ओके, मोस्टली पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत नोट्स. आता जे लेट जागे झालेत त्यांना थोडासा डिले झाला आहे. ओके, त्यांच्या चुकीमुळेच गेल्या 1-1.5 महिन्यापासून मी बोलतो आहे नोट्स रिलेटेड. ओके, तर सिम्पल मेकॅनिझम्स आपण काल स्टार्ट केलं होतं. ओके, पुढे कंटिन्यू करूयात. थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण. आता बघा, काल काय काय बघितलं आपण. सगळ्यात जो बेसिक एलिमेंट असतो मेकॅनिझम किंवा मशीनचा, त्या बेसिक एलिमेंटला काय म्हणतो आपण? लिंक. ओके, तर लिंक आपण काल बघितला. एक ओव्हरव्ह्यू घेऊयात फक्त या लेक्चरमध्ये पहिल्या 5 मिनिट्समध्ये. तर लिंक किंवा कायनेमॅटिक एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, काय डेफिनेशन आहे की रिलेटिव्ह मोशन. काय पाहिजे? रिलेटिव्ह मोशन. आणि दुसरी कंडिशन काय आहे? रेजिस्टंट बॉडी प्लस रेजिस्टंट बॉडी. ओके, आता रिलेटिव्ह मोशन काय आहे, रेजिस्टंट बॉडी काय आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले, ते रिवाईज करा. त्यानंतर आपण बघितलं मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम तर आपण बघणार आहोत पुढे अजून, पण मेकॅनिझम आणि मशीन, मेकॅनिझम अँड मशीन या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आपण ते बघितलं. सो मेकॅनिझम इज रिलेटेड टू मोशन ओनली. जर मोशन ट्रान्सफर करायचं असेल किंवा ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर दॅट इज युअर मेकॅनिझम. आणि जर पॉवर एनर्जी रिलेटेड काही असेल, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, किंवा काही युजफुल वर्क पाहिजे असेल, सो त्याच्या रिलेटेड आपण काय बघितलं? मशीन. तर मशीन काय आहे, डेफिनेशन आपण बघितली काल. इट इज अ मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. ओके, एक सिंगल मेकॅनिझम किंवा वेगवेगळे मेकॅनिझम्स एकत्र करून आपण मशीन बनवतो, जेणेकरून आपल्याला काहीतरी युजफुल वर्क भेटेल. जसं आपण बघितलं स्टीम टर्बाईनचं काल एक्झाम्पल बघितलं, विच इज अ मशीन. ओके, त्यानंतर आपण स्ट्रक्चर बघितलं. ओके, मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर डू नॉट हॅव एनी रिलेटिव्ह मोशन. कुठलंही रिलेटिव्ह मोशन नसतं स्ट्रक्चरच्या केसमध्ये. सो नो रिलेटिव्ह मोशन. तर अशा याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चरमध्ये जे पण काही मेंबर्स आपण यूज करतो, ट्रस असेल, कॉलम असेल, त्यांचा होल अँड सोल पर्पज काय आहे? ओनली टू ट्रान्समिट द फोर्सेस. जे पण काही फोर्सेस त्याच्यावर येतात ते ट्रान्समिट करायचे. ओके, याच्या व्यतिरिक्त त्याचा काही यूज नाही आहे. तर आपण डिफरन्स पण बघितला मशीन आणि स्ट्रक्चरमध्ये काल. त्याच्यानंतर आपण बघितलं कन्स्ट्रेंड मोशन. कन्स्ट्रेंड मोशन काय असतं? ओके, कन्स्ट्रेंड मोशनचे आपण 3 वेगवेगळे टाईप्स बघितले. ओके, पहिलं आपण बघितलं कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, दुसरं बघितलं इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, आणि थर्ड बघितलं सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन जॉमेट्रीमुळं जर एका डेफिनेट डायरेक्शनमध्ये किंवा एका सिंगल डायरेक्शनमध्ये मोशन होत असेल, दॅट इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. जसं आपण एक्झाम्पल काय घेतलं तर एक स्क्वेअर बार आणि स्क्वेअर होल. तर स्क्वेअर बार आणि स्क्वेअर होलचं जे मोशन असेल ते फक्त स्लाइड होऊ शकतं, त्याला रोटेशन पॉसिबल नाही आहे. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशनमध्ये बघितलं आपण एक सर्क्युलर बार आणि सर्क्युलर होल, ज्याच्यामध्ये तो सर्क्युलर शाफ्ट असेल किंवा सर्क्युलर बार जो असेल तो रोटेट पण करू शकतो आणि स्लाइड पण करू शकतो, म्हणजे 2 वेगवेगळे मोशन्स पॉसिबल आहे. तर अशा याला आपण काय म्हणतो? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन म्हणजे 2 मोशन्स पॉसिबल आहेत, 2 मोशन्स आर पॉसिबल, बट विथ द हेल्प ऑफ सम एक्सटर्नल मीन्स. एक्सटर्नल याचा वापर करून, जसं की ग्रॅव्हिटी असेल, स्प्रिंग असेल, काही लोड अप्लाय करून. आपण फुटस्टेप बेरिंगचं काल एक्झाम्पल बघितलं. तर एक मोशन आपण काय करतो? थांबवतो आणि फक्त एकच अलाव करतो जे आपल्याला तिथं युजफुल असेल.
सो दॅट इज युअर सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. तर आयदर मेकॅनिझममध्ये असेल, कायनेमॅटिक पेअरमध्ये असेल, कायनेमॅटिक चेनमध्ये असेल, सगळीकडं आयदर यू नीड अ कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन और यू नीड अ सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. ओके, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन डिझायरेबल नाही आहे, ते नको आहे आपल्याला, त्याच्यामधून काही आउटपुट भेटणार नाही आहे. ओके, तर कन्स्ट्रेंड मोशनचे वेगवेगळे टाईप्स आपण बघितले. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण बघितला कायनेमॅटिक पेअर. ओके, कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय? दोन लिंक्स जिथं आपण एकत्र जॉईन केलेल्या आहेत, टू लिंक्स. ओके, टू लिंक्स आर कनेक्टेड इन सच ए वे दॅट त्या दोघांमधलं मोशन किंवा त्या दोन लिंक्समधलं जे मोशन असेल दॅट विल बी आयदर कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन किंवा मग सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. काल आपण बघितलं कायनेमॅटिक पेअर्स. मग कायनेमॅटिक पेअरचं आपण काल क्लासिफिकेशन केलं. पहिलं जे क्लासिफिकेशन होतं दॅट वॉज बेस्ड ऑन द टाईप ऑफ रिलेटिव्ह मोशन, की दोन लिंकमध्ये कशा टाईपचं मोशन आहे, स्लायडिंग मोशन आहे, टर्निंग मोशन आहे का, म्हणजे वेगवेगळे पेअर्स आपण बघितले. स्लायडिंग पेअर, टर्निंग पेअर, म्हणजे जर एकमेकासोबत ते स्लाइड करत असतील तर स्लायडिंग पेअर, त्याचे एक्झाम्पल बघितले आपण. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट स्लायडिंग पेअरचं एक्झाम्पल. टर्निंग पेअर आपण बघितलं, टर्निंग पेअरचे पण एक्झाम्पल्स बघितले, की शाफ्ट फॉर एक्झाम्पल एखाद्या होलमध्ये शाफ्ट रोटेट होतोय किंवा टर्न होतोय तर ती टर्निंग पेअर राहील. तो होल आणि तो शाफ्ट ते दोघं काय फॉर्म करतील, टर्निंग पेअर. स्क्रू पेअर बघितला आपण, नट अँड बोल्ट, लीड स्क्रू ऑफ द लेथ. ओके, त्यानंतर आपण स्पेरिकल पेअर बघितलं. स्पेरिकल पेअर म्हणजे जसं की कारचा जो मिरर आहे दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ, किंवा पेनचा स्टँड दॅट इज अ स्पेरिकल पेअर. काल सगळे एक्झाम्पल्स बघितले आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं रोलर पेअर, जिथं रोलिंग मोशन असेल, जसं की बॉल अँड रोलर बेरिंग्स जे असतात. ओके, तर हे सगळं आपण बेस्ड ऑन टाईप ऑफ रिलेटिव्ह मोशन. दुसरं क्लासिफिकेशन आपण बघितलं बेस्ड अपॉन द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू लिंक्स. दोन लिंकमध्ये कसा कॉन्टॅक्ट झाला आहे, जर सरफेस कॉन्टॅक्ट होत असेल दोन्ही लिंकमध्ये तर त्याला आपण म्हटलं लोअर पेअर, आणि जर दोन्ही लिंक्समध्ये पॉईंट कॉन्टॅक्ट किंवा लाईन कॉन्टॅक्ट होत असेल त्या दोन लिंक्समध्ये तर त्याला आपण म्हटलं हायर पेअर. ओके, आता पुढे कंटिन्यू करूयात. आता पुढचा पार्ट आहे क्लासिफिकेशनचा अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्लोजर. ओके, लिहायची गरज नाही, नोट्समध्ये सगळं आहे, फक्त बघा आणि ऐका. ओके, अकॉर्डिंग टू टाईप ऑफ क्लोजर. आता अकॉर्डिंग टू टाईप ऑफ क्लोजर म्हणजे काय, की ज्या आता पेअर बघतोय आपण, टाईप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर्स. पेअर म्हणजे ह्या दोन लिंक्स, बरोबर ना. आता ह्या दोन लिंक्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नॅचरली आहेत किंवा काही एक्सटर्नल मीन्सचा वापर करून त्या दोघांना तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये ठेवलंय, दॅट इज टाईप ऑफ क्लोजर. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहे टाईप ऑफ क्लोजरनुसार. एक आहे पहिलं सेल्फ क्लोज्ड पेअर. ओके, आणि त्यामध्ये दुसरा टाईप आहे फोर्स्ड क्लोज्ड पेअर. आता सेल्फ क्लोज्ड पेअर किंवा सिम्पली आपण त्याला क्लोज पेअर सुद्धा म्हणतो. ओके, म्हणजे नॅचरली जे कॉन्टॅक्टमध्ये आहे, जसं की शाफ्ट आणि होलचं एक्झाम्पल घ्या, ते सगळीकडेच ॲप्लिकेबल आहे, किंवा पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घ्या, हे सगळे एक्झाम्पल कशाचे, हे सेल्फ क्लोज पेअरचे. ओके, फोर्स क्लोज म्हणजे दोघांचा संपर्क ठेवण्यासाठी किंवा दोघांना कॉन्टॅक्टमध्ये, या दोन लिंक्सला कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी आयदर तुम्ही स्प्रिंगचा वापर करता किंवा कॅम फॉलोअरमध्ये ग्रॅव्हिटीमुळे कॅम आणि फॉलोअर एकमेकासोबत कॉन्टॅक्टमध्ये असतात. ओके, तर फोर्स क्लोजचं एक्झाम्पल काय आहे, कॅम फॉलोअर. ओके, नोट्समध्ये एक्झाम्पल दिलं असेल, नसेल दिलेलं तर लिहून घ्या. ओके, सो द कॅम अँड फॉलोअर इज द एक्झाम्पल ऑफ, बघा, वेन द टू एलिमेंट्स ऑफ द पेअर आर कनेक्टेड मेकॅनिकली बट आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. काय म्हटलंय बघा, बट आर केप्ट इन कॉन्टॅक्ट बाय द ॲक्शन ऑफ द एक्सटर्नल फोर्सेस. म्हणजे काय, या दोन लिंक्सला तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्यासाठी काही एक्सटर्नल फोर्सचा वापर करावा लागतो, जसं की स्प्रिंग असेल, त्यानंतर बघा काय ग्रॅव्हिटीचा आपण यूज करतो, देन इट इज सेड टू बी अ फोर्स क्लोज पेअर. कॅम अँड फॉलोअर इज द एक्झाम्पल ऑफ फोर्स क्लोज पेअर ॲज इट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग अँड ग्रॅव्हिटी. ओके, तर कॅम अँड फॉलोअरच्या केसमध्ये दोघांना, कॅम एक लिंक आहे, ही पहिली लिंक, आणि फॉलोअर म्हणजे दुसरी लिंक. तर कॅम आणि फॉलोअरचा कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी आयदर तुम्ही कशाचा यूज करता, आयदर यू मेक द यूज ऑफ स्प्रिंग अँड ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटीमुळे ते काय राहतात, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. तर अशा पेअर्सला आपण म्हणतो फोर्स क्लोज पेअर्स. आणि नॅचरली जर कॉन्टॅक्ट होत असेल, जिथं तुम्हाला गरज पडत नाही, जसं की शाफ्ट आणि होल, दोघं शाफ्टला तुम्ही होलमध्ये इन्सर्ट केलं
तर ते नॅचरल कॉन्टॅक्ट झालं. तिथं तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्यासाठी काही स्प्रिंग म्हणा किंवा काही फोर्सची गरज पडत नाही. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ युअर वॉट सेल्फ क्लोज्ड पेअर. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर्स बेस्ड अपॉन द टाईप ऑफ क्लोजर. ओके, तर आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला RTO मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आपण जे पण काय क्लासिफिकेशन बघितलं आहे टाईप्स ऑफ कायनेमॅटिक पेअरचं बेस्ड ऑन द रिलेटिव्ह मोशन किंवा बेस्ड ऑन टाईप ऑफ द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू लिंक्स, बेस्ड अपॉन द टाईप ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू लिंक्स अँड बेस्ड अपॉन द टाईप ऑफ क्लोजर. तर प्रत्येक केसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे राईट फ्रॉम स्लायडिंग पेअरचे एक्झाम्पल्स काय आहे, टर्निंग पेअरचे एक्झाम्पल्स काय आहे, स्क्रू पेअर कुठले आहेत, त्यानंतर तुमचे स्पेरिकल पेअर कुठला आहे, रोलिंग पेअर कुठले आहेत, त्याच्यानंतर लोअर पेअर्स कशाला म्हणतो, हायर पेअर्स कशाला म्हणतो, त्याचे डेफिनेशन्स, आणि फायनली तुमचं सेल्फ क्लोज पेअर काय असतं आणि फोर्स क्लोज पेअर काय असतं. तर डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स सगळं इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, आता पुढचा टॉपिक बघूयात आपण कायनेमॅटिक चेन. सगळ्यांना क्लिअर झालंय का? सेल्फ क्लोज पेअर आणि फोर्स क्लोज पेअर क्लिअर झालंय का सगळ्यांना? काही डाऊट आहे का? सेल्फ क्लोज आणि फोर्स क्लोज मध्ये काही डाऊट आहे का? आता नेक्स्ट आहे आपलं कायनेमॅटिक चेन. बघा आपण कसं ग्रॅज्युअली पुढे पुढे चाललोय. आपण सगळ्यात पहिले सगळ्यात बेसिक एलिमेंट जो असतो तो बघितला आपण, लिंक. एक सिंगल लिंक, कायनेमॅटिक लिंक किंवा कायनेमॅटिक एलिमेंट आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो एक स्टेप फॉरवर्ड, आपण बघितलं कायनेमॅटिक पेअर. काय बघितलं आपण? कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय? दोन लिंक्स एकत्र केल्या तर ते एक पेअर फॉर्म करतात. जेव्हा दोन लिंक्सला तुम्ही कनेक्ट करतात तर ते काय होते? तुमची कायनेमॅटिक पेअर. ओके, पण त्यांच्यामधलं जे मोशन आहे दोन लिंकमधलं ते काय पाहिजे? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट पाहिजे. आता एक स्टेप फॉरवर्ड चाललोय आपण पुढं. चेन बघायची आपल्याला, कायनेमॅटिक चेन. कायनेमॅटिक चेन. ओके, आता कायनेमॅटिक चेन काय? बघा, ही कायनेमॅटिक पेअर मी इथं ड्रॉ करतो. ही फर्स्ट आणि सेकंड लिंक आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेकंड या दोन लिंक काय फॉर्म करताय? कायनेमॅटिक पेअर. ओके, आता अजून एक लिंक मी ड्रॉ केली, लिंक नंबर 3, आणि परत मी 1ला अजून एक लिंक जॉईन केली तर लिंक नंबर 4. ओके, आता कायनेमॅटिक चेनची डेफिनेशन काय? जर तुमची फर्स्ट आणि लास्ट लिंक, ओके, वेन द लिंक्स आर अरेंज इन सच अ वे दॅट, म्हणजे लिंक्सला अशा पद्धतीने अरेंज केलेलं असेल की तुमची पहिली लिंक आणि शेवटची लिंक, द फर्स्ट अँड द लास्ट लिंक आर कनेक्टेड टू इच अदर, देन इट इज नोन ॲज कायनेमॅटिक चेन. बट व्हेन यू कनेक्ट दॅट, किंवा जेव्हा कायनेमॅटिक चेन भेटती तेव्हा अगेन या लिंक्समधलं जे मोशन आहे दॅट मस्ट बी व्हॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेंट ऑर सक्सेसफुली कन्स्ट्रेंट. लक्षात घ्या. ओके, सो कायनेमॅटिक चेंज काय असती की लिंक्सला अशा पद्धतीने जॉईन करायचं. किती पण असू शकतात लिंक, 3 लिंक्स असू शकतात, 4 लिंक्स, 5 लिंक्स, 6, 7, एन नंबर ऑफ लिंक्स. पण कायनेमॅटिक चेंज फॉर्म होण्यासाठी कंडिशन काय आहे? द फर्स्ट लिंक मस्ट बी जॉईंड विथ द लास्ट लिंक. लक्षात घ्या. जसं इथं 1, 2, 3 आणि लास्ट लिंक कुठली? 4th लिंक. तर 4th लिंकला कुठं जॉईन केलं आपण? वी हॅव जॉईंड इट टू द फर्स्ट लिंक. So first and the last link are joined and the motion between the links is either completely constrained किंवा successfully constrained. Clear सगळ्यांना? So that is the example, this is the definition of kinematic change. Notes मध्ये बघा. So when the kinematic pairs are coupled in such a way that, आता इथं किती पेअर बघा, किती पेअर फॉर्म होत आहे? 1 आणि 2 ही एक पेअर आहे, 2 आणि 3 ही एक पेअर आहे, 3 आणि 4 ही एक पेअर आहे, आणि 4 आणि 1 ही एक पेअर आहे. सो नंबर ऑफ पेअर्स किती झाले? पीची व्हॅल्यू, पी इज इक्वल टू नंबर ऑफ पेअर्स इज इक्वल टू 4. नंबर ऑफ लिंक्स किती इथं? एल इज द नंबर ऑफ लिंक्स, 1, 2, 3, 4. नंबर ऑफ लिंक्स इज इक्वल टू 4. पेअर्स कसे फॉर्म करायचे बघा. 1 आणि 2 एक पेअर आहे, 2 आणि 3 एक पेअर आहे, 3 आणि 4 एक पेअर आहे, आणि 4 आणि 1 एक पेअर आहे. बरोबर. आता नंबर ऑफ जॉईंट्स किती येतील? नंबर ऑफ जॉईंट्स स्मॉल जे, नंबर ऑफ जॉईंट्स किती आहे? 1 आणि 2 ची इथं एक जॉईंट आहे, इथं 2 आणि 3 ला एक जॉईंट आहे, 3 आणि 4 ला एक जॉईंट आहे. ओके, हवं तर मी त्याला व्हाईट कलरने रिप्रेझेंट करतो. सो दिस इज 1 जॉईंट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, अँड दिस इज 4th. ओके, तर नंबर ऑफ जॉईंट्स किती आले?
4 आले. ओके, हे आता फॉर्म्युलेज आपण पुढे बघणार आहोत, त्याच्यामध्ये कळलंच. तर बघा, when the kinematic pairs are coupled in such a way that the last link is joined to the first link to transmit a definite motion. जेव्हा पण मी हा शब्द बोलतो डेफिनाइट मोशन, त्याचं मिनिंग काय असतं, आयदर कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन किंवा मग सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन, देन इट इज कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक चेंज. ओके, तर कायनेमॅटिक चेंजची डेफिनेशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. आता कायनेमॅटिक चेंजमध्ये बघा, यांच्यामध्ये रिलेशन दिलेलं आहे. एल इज इक्वल टू, पहिलं जे रिलेशन आहे व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, नंबर ऑफ लिंक्स एल इज इक्वल टू 2p-4. ओके, आणि दुसरं जे रिलेशन आहे नंबर ऑफ जॉईंट्स, सो नंबर ऑफ जॉईंट्स जे इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ एल मायनस 2. ओके, तर हे दोन्ही पण रिलेशन्स इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे बघा, इफ इच लिंक इज ॲज्युम टू फॉर्म 2 पेअर्स विथ 2 ॲडजस्टंट लिंक्स. ओके, ते दिसतंय आपल्याला, प्रत्येक लिंक 2 पेअर फॉर्म करते. जर तुम्ही लिंक नंबर 2 घेतली तर लिंक नंबर 2 2 पेअर फॉर्म करते. बघा, 1 आणि 2 हा एक पेअर आहे आणि 2 आणि 3 हा दुसरा पेअर आहे. तर प्रत्येक लिंक जी आहे आपण जे कन्सिडर केली आहे, तर प्रत्येक लिंक किती पेअर्स फॉर्म करते, 2 पेअर फॉर्म करते, लक्षात घ्या. ओके, सो तर यांच्यामधलं जे रिलेशन आहे कशामधलं, नंबर ऑफ पेअर्स आणि नंबर ऑफ लिंक्स, तर हे रिलेशन आहे पहिलं, एल इज इक्वल टू 2p-4. ओके, पाठ करून टाकायचं. आणि नंबर ऑफ जॉईंट्स, त्या मेकॅनिझममध्ये किंवा त्या कायनेमॅटिक चेंजमध्ये नंबर ऑफ जॉईंट्स आणि नंबर ऑफ लिंक्स मधलं रिलेशन काय आहे, 3/2 L-2. ओके, तर हे दोन्ही म्हणजे फॉर्म्युलेज इतके इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये, याच्यावर भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, आता हे इम्पॉर्टंट कसे आहे बघा. हां, दुसरी गोष्ट, आता इथं पी जो घेतलाय आपण, पी म्हणजे काय, प्रत्येक टर्मिनॉलॉजीचं मिनिंग लिहून घ्या. एल काय, नंबर ऑफ लिंक्स, पी म्हणजे काय, नंबर ऑफ पेअर्स. पण हे कुठले पेअर्स हे लक्षात घ्या, दिस आर नंबर ऑफ लोअर पेअर्स. हे इम्पॉर्टंट आहे, नंबर ऑफ लोअर पेअर्स. आपण असं जेव्हा पण आपण हे फॉर्म्युले किंवा हे रिलेशन्स यूज करतोय, याच्यामधला हा जो पी आहे दॅट इज नंबर ऑफ लोअर पेअर्स. आपण ॲज्युम केलंय की इथं जे पण 4 पेअर्स आहेत, एल इज इक्वल पी इज इक्वल टू 4, हे 4ही पेअर कुठले, लोअर पेअर आहे. लोअर पेअर म्हणजे काय, हे 4ही पेअर्स ज्या लिंक्स आहेत, ज्या लिंक्स ते पेअर फॉर्म करतायत त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट कुठला आहे, सरफेस कॉन्टॅक्ट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, लोअर पेअर्स. लोअर पेअर्सची डेफिनेशन काय आहे, जिथं सरफेस कॉन्टॅक्ट होतो. ओके, आता जर हायर पेअर असेल, जिथं पॉईंट कॉन्टॅक्ट किंवा लाईन कॉन्टॅक्ट आहे 2 लिंक्समध्ये, मग हायर पेअर असला तर हा फॉर्म्युला कसा यूज करायचा, तर हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज नाही करता येत तुम्हाला. तर लक्षात घ्या, जर हायर पेअर असेल एखादी तुमच्या कायनेमॅटिक चेंजमध्ये, जर हायर पेअर असेल, इफ देर इज अ हायर पेअर, तर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रीट दॅट हायर पेअर, त्या हायर पेअरला रिप्लेस करायचं कशाने, 2 लोअर पेअर्सने. 2 लोअर पेअर्स प्लस 1 ॲडिशनल लिंक, एक लिंक ॲड करायची. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कायनेमॅटिक चेंजमध्ये 3 लोअर पेअर्स आहेत. किती, 3 लोअर पेअर्स प्लस एक हायर पेअर आहे, 1 हायर पेअर. ओके, आणि नंबर ऑफ लिंक्स किती आहे, फॉर एक्झाम्पल 4 लिंक आहेत, नंबर ऑफ लिंक्स किती आहे, 4. नंबर ऑफ लिंक्स किती आहे, 4 आहेत. तर मग अशा केसमध्ये काय कराल तुम्ही, काय कराल, तो फॉर्म्युला जर यूज करत असेल तर 3 लोअर पेअर्स प्लस, म्हणजे पी ची व्हॅल्यू किती येईल सांगा, नंबर ऑफ लोअर पी म्हणजे काय, नंबर ऑफ लोअर पेअर्स 3 प्लस, तुम्हाला काय म्हटलं मी, जर एक हायर पेअर असेल तर त्या एका हायर पेअरला काय ट्रीट करायचं, 2 लोअर पेअर्स प्लस 1 लिंक, म्हणजे हे 3 प्लस 1 हायर पेअर आहे. 1 हायर पेअर इज इक्वल टू 2 लोअर पेअर्स, म्हणजे 3 प्लस 2, म्हणजे पी ची व्हॅल्यू किती झाली, 5. आणि नंबर ऑफ लिंक्स किती होत्या, 4. तर आता नंबर ऑफ लिंक्स किती होऊन जातील, 1 ॲडिशनल लिंक त्याच्यामध्ये ॲड करायची, 4 प्लस 1 किती, 5. आणि त्यानंतर मग तुम्ही ते रिलेशन किंवा ते फॉर्म्युले यूज करू शकता. लक्षात घ्या, ही फार कॉम्प्लेक्स केस आहे, जनरली विचारत नाही, पण विचारलंच फॉर एक्झाम्पल की एक हायर पेअर आहे त्याच्यामध्ये, कायनेमॅटिक चेनमध्ये एक हायर पेअर आहे, तर त्या हायर पेअरला रिप्लेस करायचं कशाने, रिप्लेस दॅट हायर पेअर विथ 2 लोअर पेअर्स प्लस 1 ॲडिशनल लिंक. क्लिअर का, तेच लिहिलंय बघा, नोट्समध्ये पण दिलेलं आहे आपण. These equations are applied to the kinematic change.
in which lower pairs are used. These equations can also be used where higher pairs are used. In that case, one higher pair may be taken equivalent to two lower pairs with an additional element or additional link. Clear? काही डाऊट आहे का याच्यामध्ये सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे का? क्लिअर झालं का? तर बघा आता, सो L इज इक्वल टू, मी लिहितो इथं फॉर्म्युला 2p - 4. आता याच्यामध्ये LHS काय तुमचा, म्हणजे लेफ्ट हँड साईड काय इज इक्वल टू L, आणि RHS काय तुमचा राईट हँड साईड काय 2p - 4. बरोबर. तुमचा लेफ्ट हँड साईड काय इज इक्वल टू L आणि राईट हँड साईड काय 2p - 4. आता ह्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता. बघा, पहिली केस मी घेतो. जर LHS ची व्हॅल्यू तुमची म्हणजे काय, जर तुमचा लेफ्ट हँड साईड हा ग्रेटर असेल कशापेक्षा, RHS पेक्षा, तर त्याला तुम्ही त्याला आपण काय म्हणतो, एक लॉक चेन म्हणतो आपण, लॉक्ड चेन. और याला दुसरं एक नाव आहे जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. बघा, फॉर एक्झाम्पल असा अशी एक कायनेमॅटिक चेन आहे ज्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 लिंक्स आहे. तर मला सांगा L ची व्हॅल्यू किती झाली, नंबर ऑफ लिंक्स किती झाल्या, 3. बरोबर. नंबर ऑफ पेअर्स किती याच्यामध्ये, बघा नंबर ऑफ पेअर्स 1, 2, 2, 3 आणि 3, 1. तर P ची व्हॅल्यू किती आली सांगा, 3 आली. बरोबर. मग आता मला सांगा LHS किती इथं, LHS म्हणजेच काय, नंबर ऑफ लिंक्स L किती आहे, 3. आता RHS आपण फाइंड करू. RHS किती आहे, 2p - 4 दॅट इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ पेअर्स किती आहे, 3 - 4 इज इक्वल टू 3 इंटू 2 किती, 6. 6 - 4 किती, 2. तर बघा 2p - 4 ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. आणि नंबर ऑफ लिंक्स म्हणजेच LHS किती आला, 3. म्हणजे याच्यामधनं तुम्हाला क्लिअर झालंय की LHS हा ग्रेटर आहे कशापेक्षा, RHS पेक्षा. किंवा असं म्हणू शकता तुम्ही, नंबर ऑफ लिंक्स जास्त आहे कशापेक्षा, पेअर्स 2p - 4 पेक्षा. तर मग हे जे चेन आहे, ही जी कायनेमॅटिक चेन आहे, या चेनला आपण म्हणतो लॉक्ड चेन. लॉक्ड चेन म्हणजे काय, लॉक चेन म्हणजे काय, बघा नंबर ऑफ लिंक्स जास्त आहे 2p - 4, त्याला लॉक चेन म्हणतो आपण, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्ट्रक्चर. ती लॉक झालेली आहे म्हणजे काय, काही रिलेटिव्ह मोशन पॉसिबल नाही तिथं. 3च लिंक आहे, 3 लिंक्समध्ये तिथं रिलेटिव्ह मोशन पॉसिबल नाही. आणि जिथं रिलेटिव्ह मोशन नसतं लिंक्समध्ये, काल आपण बघितलं, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज नोन ॲज अ स्ट्रक्चर. व्हेरेवर देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स, दॅट इज अ स्ट्रक्चर, किंवा त्यालाच आपण म्हणतो लॉक चेन. ओके. तरी झाली पहिली केस. सेकंड केस काय सांगा, जर सेकंड केस, इफ LHS इज इक्वल टू RHS, तर याला आपण म्हणतो कायनेमॅटिक चेन विथ 1 डिग्री ऑफ फ्रीडम. आता डिग्री ऑफ फ्रीडम काय, आपण पुढचा टॉपिक तोच बघणार आहोत. सो इट इज अ कायनेमॅटिक चेन. आता फक्त लक्ष द्या, कायनेमॅटिक चेन विथ 1 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे अशी कायनेमॅटिक चेन ज्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 1 आहे. डिग्री ऑफ फ्रीडम आपण बघणार आहोत. ओके. आणि तिसरी केस, जर LHS ची व्हॅल्यू कमी आहे कशापेक्षा, RHS पेक्षा, मग त्या केसमध्ये दॅट फॉर्म्स अ अनकन्स्ट्रेंड चेन. अनकन्स्ट्रेंड म्हणजे काल आपण बघितलं ना, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, म्हणजे अशी चेन जिथं दोन लिंक काय करते, दोन पेअरमध्ये 2 वेगवेगळे मोशन्स आहे, म्हणजे काय युजफुल आउटपुटच भेटत नाही तुम्हाला. अशा चेनला आपण काय म्हणतो, अनकन्स्ट्रेंड चेन. हे आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. जेव्हा डिग्री ऑफ फ्रीडम मी तुम्हाला समजावून सांगेल, तेव्हा तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ओके. तर या तिन्ही कंडिशन्स नोट्समध्ये दिलेल्या आहेत आपल्या. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की LHS ग्रेटर दॅन RHS, इट इज अ लॉक चेन, किंवा त्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. तुम्हाला एक्झाममध्ये एखादा मेकॅनिझम देतील, आपण शेवटी एक्झाम्पल्स घेऊयात. एक 7-8 एक्झाम्पल्स घेईल मी, त्याच्यामध्ये मेकॅनिझम्स घेऊ, वेगवेगळे चेन्स घेऊ, आणि त्याच्यावर तुम्हाला समजेल एक्झॅक्टली की LHS आता कसा फाइंड करायचा, ते इझी तुम्ही फाइंड करू शकता. हां, दुसरी गोष्ट, फक्त जर हायर पेअर असेल तर लक्षात घ्या, P ची व्हॅल्यू चुकून द्यायची नाही आहे. ओके. जर हायर पेअर असेल म्हणजे तुम्हाला जर दिसलं, समजा तुम्हाला असं काही मेकॅनिझम दिलं, 2 रोलर्स आहेत असे कॉन्टॅक्टमध्ये, ठीक आहे,
आणि तर याला फिक्स केलेलं आहे. तर ही लिंक 1, ही लिंक 2 लिंक. आता लिंक 2 म्हणजे हा छोटा रोलर, लिंक 3 म्हणजे हा मोठा रोलर. तर 2 आणि 3 ही जी पेर आहे ही कुठली पेर फॉर्म होते? हायर पेर आहे. तर हायर पेरला इक्विव्हॅलंट टू काय घ्यायचं तुम्हाला सांगितलं आहे? 2 लोअर पेर्स प्लस 1 ॲडिशनल लिंक. 2 लोअर पेर्स प्लस आपण ते मी जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा तुम्हाला ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ओके, तर ह्या 3 वेगवेगळ्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहे. ओके. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये दुसरा जो फॉर्म्युला आहे जे इज इक्वल टू 3/2 L-2, हा जे काय नंबर ऑफ जॉईंट्स. जे म्हणजे काय? नंबर ऑफ जॉईंट्स. पण कुठले जॉईंट्स? हे बायनरी जॉईंट्स आहे. बायनरी जॉईंट्स. आता जॉईंट्सचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. जॉईंट्स समजा हा जॉईंट आहे. या जॉईंटला 2 लिंक्स आहेत, 1 आणि 2. तर ह्या जॉईंटला आपण म्हणतो बायनरी जॉईंट. काय म्हणतो आपण याला? दिस इज नोन ॲज बायनरी जॉईंट. सो 1 आणि 2 लिंक्स आहे, तर दिस इज जो बायनरी जॉईंट. जर एका जॉईंटला 3 वेगवेगळे लिंक्स असतील, 1, 2, म्हणजे एका पॉईंटमधून 3 वेगवेगळ्या लिंक्स पास होत आहे, 1, 2 आणि 3. तर अशा जॉईंटला आपण काय म्हणतो? टर्नरी जॉईंट्स. काय म्हणतो आपण याला? दिस इज नोन ॲज टर्नरी जॉईंट्स. आता एक टर्नरी जॉईंट म्हणजे काय? त्या पॉइंटला 3 वेगवेगळ्या लिंक्स आहेत, पण वन टर्नरी जॉईंट हा इक्विव्हॅलंट असतो 2 बायनरी जॉईंट्सला. लक्षात घ्या. बघा, 1 आणि 2 आणि 2 आणि 3. ठीक आहे. सो 1 टर्नरी जॉईंट इज इक्विव्हॅलंट टू 2 बायनरी जॉईंट्स. 4 लिंक आहेत एका पॉईंटमधनं पास होणाऱ्या. किती लिंक आहेत? 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4. याला म्हणतो आपण क्वार्टर्नरी जॉईंट. जिथं एकाच पॉईंटमधनं किती लिंक्स आहे? 4 लिंक्स. सो क्वार्टर्नरी जॉईंट आपण याला म्हणतो. आणि 1 क्वार्टर्नरी जॉईंट इज इक्वॅलंट टू 3 बायनरी जॉईंट्स. लक्षात घ्या. इज इक्वॅलंट टू हाऊ मेनी बायनरी जॉईंट्स? 3 बायनरी जॉईंट्स. ओके. बायनरी जॉईंट म्हणजे जिथं 2 लिंक आहेत. एका पॉईंटमधनं पास होणाऱ्या किती लिंक आहेत? 2 लिंक. टर्नरी म्हणजे एका पॉईंटमधून पास होणाऱ्या 3 लिंक. आणि क्वार्टर्नरी म्हणजे एका पॉईंटमधून किती लिंक पास होत आहे? 4 वेगवेगळ्या लिंक्स पास होत आहेत. तो 3 बायनरी जॉईंट्स इक्वॅलंट टू 3 बायनरी जॉईंट. इन जनरल जर एका पॉईंटपासून एल नंबर ऑफ लिंक्स असतील, किती? एका पॉईंटमधून पास होणाऱ्या किती लिंक्स आहे? एल नंबर ऑफ लिंक्स. तर मग नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स किती असतील मग सांगा? L-1. बरोबर. जसं की बघा इथं एका पॉईंटमधून पास होणाऱ्या किती लिंक्स आहेत? 4. मग बायनरी जॉईंट किती आले? 3. म्हणजे नंबर ऑफ लिंक्स किती? L इज इक्वल टू 4. सो नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स किती आले मग? 4 - 1 म्हणजेच L-1. किती आले? 3 आले. सिमिलरली इथं नंबर ऑफ लिंक्स किती आहेत? 3. सो नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स किती आले सांगा? L-1 दॅट इज 3 - 1 म्हणजे किती आले? 2 आले. बघा, 2 बायनरी जॉईंट्स. ओके, क्लिअर सगळ्यांना? So binary joints, when two links are joined at the same connection, the joint is called binary joint. Ternary joint काय असतो? When 3 links are joined at the same connection, it is known as ternary joint. It is equivalent to 2 binary joints. आणि तिसरा quaternary joint. When the 4 links are joined at the same connection, the joint is called as a quaternary joint. Okay, and it is equivalent to 3 binary joints. In general, if L is the number of links at a connection, the number of binary joints will be L-1. क्लिअर सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? येस ऑर नो? कमेंट करा लवकर.
ओके ठीक आहे. आता पुढची डेफिनेशन काय आपल्या नोट्समध्ये, मेकॅनिझम. आता आपण मेन चॅप्टरला आलो आहेत, मेकॅनिझम. मेकॅनिझम कायनेमॅटिक चेन, पहिली सगळ्यात बेसिक एलिमेंट बघितला लिंक. लिंक नंतर बघितलं कायनेमॅटिक पेअर, ज्या दोन लिंक्स एकत्र आहेत कायनेमॅटिक पेअर. त्याच्यानंतर तिसरं आपण बघितलं कायनेमॅटिक चेन. कायनेमॅटिक चेनची डेफिनेशन काय होती, फर्स्ट आणि लास्ट लिंक एकमेकाला जॉईन पाहिजे आणि त्या लिंक्समध्ये जे मोशन आहे ते डेफिनेट मोशन पाहिजे, म्हणजे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट. आता मेकॅनिझम काय आहे, कायनेमॅटिक चेनमध्ये जिथं पहिली आणि लास्ट लिंक एकमेकाला जॉईंट आहे त्याला आपण कायनेमॅटिक चेन म्हटलं. कायनेमॅटिक चेनमध्ये कुठली तरी एक लिंक, कुठली पण आपल्याला नाही माहिती, XYZ कुठली, 1 असेल, 2 असेल, 3, 4, 5, कायनेमॅटिक चेनमधले कुठली तरी एक लिंक जर फिक्स केली तर त्याचं बनतं मेकॅनिझम, लक्षात घ्या. ओके, जसं की आपण 4 लिंक घेतल्या होत्या. वन 2 3 आणि 4, ही काय आहे, कायनेमॅटिक चेन आहे. ही काय आहे, कायनेमॅटिक चेन, कारण फर्स्ट आणि लास्ट लिंक एकमेकाला जॉईन आहे. आता ह्यातली एक लिंक जर मी फिक्स केली, फॉर एक्झाम्पल लिंक नंबर 1 जर मी फिक्स केली तर आता हे कायनेमॅटिक चेनचं काय होऊन जाईल, याला आपण म्हणतो मेकॅनिझम. ओके, तर मेकॅनिझमची डेफिनेशन ती आहे, इफ एनी वन लिंक इन द कायनेमॅटिक चेन इज फिक्स्ड then it becomes what? It becomes a mechanism. पण अगेन याच्यामध्ये पण काय आहे, मेकॅनिझमचा आता यूज काय, काल आपण बघितले डिटेलमध्ये, ट्रान्सफर प्लस मोशन ट्रान्सफर करायचं आणि मोशनला ट्रान्सफॉर्म पण करायचं. म्हणजे रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंगमध्ये, रेसिप्रोकेटिंगला रोटरीमध्ये, रोटरीला ट्रान्सलेशनमध्ये, म्हणजे कुठल्याही टाईपच्या मोशनमध्ये. सो ट्रान्सफर प्लस ट्रान्सफॉर्म व्हॉट, मोशन, दॅट इज द फंक्शन ऑफ मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम कधी भेटतं, जेव्हा कायनेमॅटिक चेनमधली कुठली तरी एक लिंक आपण काय करतो, फिक्स करतो. फिक्स म्हणजे परमनंटली फिक्स करून टाकली तरच तुम्हाला काय भेटेल, एक डेफिनाइट मोशन भेटेल. काय भेटेल, एक यू विल गेट अ डेफिनाइट. आता वेन एव्हर आय से डेफिनाइट मोशन, इमिजिएटली व्हॉट शुड कम इन युअर ब्रेन, आयदर अ कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन और अ सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन, म्हणजे मोशन इन वन डेफिनाइट डायरेक्शन. ओके, तर हे आपलं मेकॅनिझम आहे. अ मेकॅनिझम विथ 4 लिंक्स. एखाद्या मेकॅनिझममध्ये जर 4 लिंक असतील, जसं की तुमचा 4 बार चेन मेकॅनिझम आहे, आपण बघणार आहोत त्याचे 4 बार चेन आणि त्याचे इन्व्हर्जन्स एक्झाममध्ये आहेत, आपल्याला इम्पॉर्टंट आहे. अ मेकॅनिझम विथ 4 लिंक्स असेल तर त्याला तुम्ही सिम्पल मेकॅनिझम म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला सिम्पल मेकॅनिझम. जसं की तुमचं 4 बार मेकॅनिझम, सिंगल स्लायडर क्रँक चेन, जसं की तुमचं रेसिप्रोकेटिंग इंजिन्स किंवा IC इंजिन्समध्ये जे आपण यूज करतो, सिंगल स्लायडर क्रँक चेन. ओके, किंवा 4 बार चेन मेकॅनिझम. इथं सगळीकडे किती लिंक्स आहे, 4 लिंक्स आहे. तर हे सगळे तुमचे काय आहे, दिस ऑल आर युअर सिम्पल मेकॅनिझम्स. सिम्पल मेकॅनिझम, आपल्या चॅप्टरचं नावच ते सिम्पल मेकॅनिझम्स. त्याच्यामध्ये 4 बार चेन आहे, सिंगल स्लायडर क्रँक चेन आणि डबल स्लायडर क्रँक चेन. या तिन्ही चेन्समध्ये लिंक, नंबर ऑफ लिंक्स किती आहे, 4 लिंक्स आहे. म्हणून त्याला आपण चॅप्टरचं नाव काय आपलं, सिम्पल मेकॅनिझम्स. कारण का 4 लिंक्स सोबत आपण डील करणार आहोत पूर्ण चॅप्टरमध्ये. किती लिंक्स सोबत, फक्त 4 लिंक्स. आणि 4 पेक्षा जास्त लिंक्स असतील, 5 लिंक, 6 लिंक, तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड मेकॅनिझम्स. काय म्हणतो आपण त्याला, दे आर नोन ॲज कंपाऊंड मेकॅनिझम्स. दे आर नोन ॲज कंपाऊंड मेकॅनिझम्स. ओके, आता जेव्हा मेकॅनिझमचं तुम्हाला फंक्शन चेंज करायचं आहे, बेसिकली मेकॅनिझमचं फंक्शन काय आहे, मोशनला ट्रान्सफर करणं आणि ट्रान्सफॉर्म करणं. पण जर मेकॅनिझमला जर तुम्हाला मेकॅनिझमकडनं काही काम करून घ्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू डू सम युजफुल वर्क, म्हणजे तिथं एनर्जी इन पॉवर आले, एनर्जी ट्रान्सफर करायची असेल किंवा एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची असेल, मग युअर मेकॅनिझम विल बिकम अ मशीन. ओके, आणि मशीनची डेफिनेशन आपण काल ऑलरेडी बघितली आहे. व्हेन एव्हर मोशन प्लस, मी काल लिहून दिलं तुम्हाला, मोशन प्लस पॉवर प्लस एनर्जी जिथे येते, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी ट्रान्सफर, दॅट इज रिलेटेड टू अ मशीन. ओके, तर मेकॅनिझमचं जर मशीन बनवायचं असेल, जर मेकॅनिझमकडनं काही काम करून घ्यायचं असेल, म्हणजे युजफुल वर्क, एनर्जी ट्रान्सफर करायची असेल, एनर्जीला ट्रान्सफॉर्म करायचं असेल,
देन युअर मेकॅनिझम विल बिकम अ मशीन. त्याच्यामुळे आपण काल बोललो की मशीन इज व्हॉट, मशीन इज अ मेकॅनिझम ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. ओके, तर हे होतं सगळं मेकॅनिझम बद्दल. नाव वी विल स्विच ऑन टू द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता बेसिकली डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आहे इथून सुरुवात करूयात आपण. व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम? एफने आपण रिप्रेझेंट करूयात किंवा सिम्पली DOF आपण त्याला म्हणतो, डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, काय बेसिकली डिग्रीज ऑफ फ्रीडम? डिग्रीज ऑफ फ्रीडमचं मिनिंग काय बघा, की कुठलाही ऑब्जेक्ट किंवा कुठला, आता आपण लिंक सोबत डील करणार आहोत, लिंक, मेकॅनिझम, पेअर या गोष्टींसोबत आपण डील करणार आहोत त्या चॅप्टरमध्ये. कुठली मी लिंक घेतो, लिंक ही समजा हा पेन आहे, हा पेन काय एक लिंक आहे, तर ह्या पेनला मी फ्रीली ठेवलं आहे स्पेसमध्ये, या पेनला मी काय ठेवलं, एक स्पेसमध्ये फ्रीली ठेवलं, तर हा पेन इंडिपेंडेंटली किती मोशन परफॉर्म करू शकतो, दॅट इज नथिंग बट डिग्रीज ऑफ फ्रीडम. इंडिपेंडेंटली हा पेन किती मोशन, म्हणजे याच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन न टाकता, कुठलंही कन्स्ट्रेंट न टाकता, कुठलंही रिस्ट्रिक्शन टाकायचं नाही, त्याला फ्री सोडून द्यायचं आणि त्याला म्हणायचं की तू किती मोशन किती मोशन परफॉर्म करू शकतो. तर मी तर ड्रॉ करतो बघा, समजा ही लिंक आहे किंवा काही पण घ्या तुम्ही, ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा पेन आहे किंवा लिंकच घ्या, हा इंडिपेंडेंटली किती मोशन परफॉर्म करू शकतो. आता आपल्याकडे 3D सिस्टीममध्ये 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस असतात. एक असते तुमची एक्स ॲक्सिस, बरोबर, एक असते तुमची वाय ॲक्सिस आणि एक असते तुमची झेड ॲक्सिस, बरोबर. मग आता किती मोशन्स पॉसिबल आहे, तर हा ऑब्जेक्ट जो आहे हा एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, हे पहिलं झालं इंडिपेंडेंट मोशन. हा वाय डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, हे दुसरं इंडिपेंडेंट मोशन झालं. हा झेड डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, हे तिसरं इंडिपेंडेंट मोशन झालं. म्हणजे काय, 3 ट्रान्सलेशन्स. ट्रान्सलेशन म्हणजे काय असतं, लिनियर मोशन, लिनियर. ओके, तर 3 ट्रान्सलेशन आहेत. प्लस आता हा पेन एक्स डायरेक्शनच्या अबाउट रोटेट करू शकतो, वाय डायरेक्शनच्या अबाउट रोटेट करू शकतो, झेड डायरेक्शनच्या अबाउट रोटेट करू शकतो. तर 3 रोटेशन्स पॉसिबल आहे इंडिपेंडेंट. सो 3 ट्रान्सलेशन्स आणि 3 रोटेशन्स. समजलं सगळ्यांना? हा एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो इंडिपेंडेंट, हा वाय डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो इंडिपेंडेंटली, हा, आणि म्हणजे कुठलंही रिस्ट्रिक्शन आपण टाकलं नाही, आणि झेड डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो. हे झाले त्याचे लिनियर मोशन्स, म्हणजे त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे लिनियर मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन, अलॉंग झेड डायरेक्शन. रोटेशन अबाउट एक्स डायरेक्शन, रोटेशन अबाउट वाय, रोटेशन अबाउट झेड. म्हणजे 3 ट्रान्सलेशन्स, 3 रोटेशन्स. म्हणजेच काय, की टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या याच्या, 3 + 3 दॅट इज 6. व्हॉट इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम या ऑब्जेक्टच्या, ऑब्जेक्ट इन द स्पेस. इंडिपेंडेंट मोशन्स किती आहे, 6 आहे त्याचे, तर किती झाले त्याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम, किती झाले, 7. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स दॅट कॅन बी परफॉर्म, लक्षात घ्या. बट बिकॉज आता थेअरी ऑफ मशीन्समध्ये किंवा सिम्पल मेकॅनिझम्समध्ये आपण ज्या मेकॅनिझम सोबत डील करणार आहोत, हे सगळे प्लेनर मेकॅनिझम्स आहे, ज्यांना आपण 2 डायमेन्शनमध्ये कन्सिडर करतो. कशामध्ये, म्हणजे फक्त XY प्लेनमध्येच घेतो आपण झेड घेत नाही, 3D आपण कन्सिडर करत नाही. आपण 2 डायमेन्शन्समध्येच ते आपलं मेकॅनिझम आहे असं आपण कन्सिडर करतो, म्हणजे XY प्लेनमध्ये. ओके, म्हणून आता हे सेम एक्झाम्पल जर तुम्ही ह्याच्यामध्ये घेतलं, कशामध्ये, 2 डायमेन्शनलमध्ये, XY मध्ये,
तर आता कुठले कुठले मोशन्स पॉसिबल आहे? एक्स डायरेक्शनमध्ये एक मोशन पॉसिबल आहे, वाय डायरेक्शनमध्ये म्हणजे 2 ट्रान्सलेशन झाले, प्लस आता रोटेट तर एका ठिकाणी होईल, अबाउट झेड ॲक्सिस होईल, रोटेशन विल बी अबाउट झेड ॲक्सिस, तर एकदा रोटेशन होऊ शकतं, एक रोटेशन पॉसिबल आहे. म्हणजे बघा एक्स डायरेक्शनमध्ये, वाय डायरेक्शनमध्ये, आणि समजा हा पॉईंट जर घेतला तर हा थिटा घेऊयात अँगल ऑफ रोटेशन, तर ह्या पॉईंटच्या अबाउट काय होऊ शकतो, तो रोटेट होऊ शकतो. सो 2 ट्रान्सलेशन अलॉंग एक्स आणि वाय आणि 1 रोटेशन म्हणजे थिटा. तर किती इंडिपेंडेंट मोशन्स पॉसिबल आहे? 3. याचा अर्थ आता 2 डायमेन्शनल प्लेनसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या? डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या? 3 झाल्या. तो टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या त्या लिंकच्या? एक सिंगल लिंक असेल तर त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती, त्याची इंडिपेंडेंट मोशन्स पॉसिबल आहे. आता बघा आपण कुठलंही रिस्ट्रिक्शन टाकलं नाही, त्याला फ्रीली सोडलंय, तर फ्रीली तो एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, वाय डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, आणि ह्या पॉईंटच्या अबाउट काय होऊ शकतो, तो रोटेट होऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे 2 ट्रान्सलेशन आहे, म्हणजे 2 लिनियर मोशन्स आणि एक रोटेशन. याचा अर्थ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाले? नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स किती झाले? तो डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3. डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3. आता मी काय केलं, ही जी लिंक होती याला मी दुसरी एक लिंक कनेक्ट केली. बघा ही जी लिंक होती, आता याला मी अजून एक दुसरी एक लिंक कनेक्ट केली. इथं मी एक वेगळी लिंक कनेक्ट केली, आणि ही जी दुसरी लिंक आहे, फॉर एक्झाम्पल याला लिंक 2 म्हणूयात आपण, आणि ही लिंक 1. आणि मी इथं काय केलेलं, या लिंकला फिक्स केलं, इथं पिन टाकली, दुसऱ्या लिंकला मी कनेक्ट केलं. आता लिंक 1 ही फिक्स केली आपण. फिक्स म्हणजे काय? ती लिंक 1 जी आहे फिक्स केल्यामुळं ना एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकते, ना वायमध्ये मूव्ह करू शकते, ना ती रोटेट होऊ शकते. याचा अर्थ लिंक 1 साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आले रे सांगा? 0. म्हणजे कुठलंच इंडिपेंडेंट मोशन पॉसिबल नाही आहे लिंक 1 साठी. आता लिंक 2 साठी बघा किती डिफरन्स पडतो बघा. लिंक 2 जेव्हा फ्री होती तेव्हा एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकत होती, वाय डायरेक्शनमध्ये मूव्ह करू शकत होती, आणि त्या पॉईंटच्या अबाउट ती रोटेट होऊ शकत होती. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती होते तेव्हा? लिंक 2च्या 3 होते. पण आता ह्या लिंक 1ला फिक्स केल्यामुळे ही आता एक्समध्ये पण नाही मूव्ह करू शकत, म्हणजे लिंक 2 इकडे नाही मूव्ह करू शकत, वर पण नाही मूव्ह करू शकत. ती फक्त ह्या पॉईंटच्या अबाउट फक्त काय होऊ शकते? रोटेट होऊ शकते. म्हणजे काय? डिग्रीज ऑफ फ्रीडम बघा 3 वरनं कितीवर आलं? फक्त एकच इंडिपेंडेंट मोशन आता पॉसिबल आहे लिंक 2चं, दॅट इज रोटेशन. ट्रान्सलेशनचे 2 जे झाले ते आपण कन्स्ट्रेन आणला त्याच्यावर, किंवा त्याला रिस्ट्रिक्ट केलं. कुणामुळं? लिंक 1मुळे. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम आता किती झाले? 1 झालं. म्हणजे एकच इंडिपेंडेंट मोशन त्या ठिकाणी काय आहे? पॉसिबल आहे. क्लिअर? बघा जेव्हा म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडमचं तुम्हाला मिनिंग समजलं सगळ्यांना? येस ऑर नो मला कमेंटमध्ये सांगा. व्हॉट इज एक्झॅक्टली डिग्रीज ऑफ फ्रीडम? त्यानंतर तो फॉर्म्युला कसा आलाय मी ते सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जेव्हा जर इंडिपेंडेंट एक लिंक तुम्ही घेतली तर प्रत्येक लिंक मेकॅनिझममध्ये किंवा मग कायनेमॅटिक चेनमध्ये, ओके, जर तुम्ही प्रत्येक आता कायनेमॅटिक चेनमध्ये आपण कुठली लिंक फिक्स नसती, फक्त लास्ट आणि फर्स्ट लिंक काय असते? एकमेकाला जॉईन असती. मेकॅनिझममध्ये कायनेमॅटिक चेनमधली जर कुठली तरी एक लिंक फिक्स केली तर मेकॅनिझम बनतं. आता मेकॅनिझमसाठी आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम बघायचं. आपल्याला काय सिंगल लिंकसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम नको आहे, आपण ते फाइंड नाही करत. जेव्हा पण आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम फाइंड करतो तेव्हा तुम्हाला एक मेकॅनिझम दिलेलं असतं, अँड देन यू आर आस्क्ड टू फाइंड द डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर दॅट मेकॅनिझम. मग मला सांगा, जेव्हा कुठलीही एक लिंक इंडिपेंडेंट असते किंवा फ्री असते, तर प्रत्येक लिंक जी असते तर प्रत्येक लिंकचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतं? 3 असतं. कारण 2 ट्रान्सलेशन
कारण 2 डायमेन्शनलच आपण सगळीकडे बघणार आहोत, 3 डायमेन्शनलमध्ये जाणार नाही आपण. 3 डायमेन्शनल असेल तर मॅक्झिमम डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? 3 ट्रान्सलेशन प्लस 3 रोटेशन म्हणजे 6. पण आपण 2D बघणार आहोत म्हणून प्रत्येक लिंकचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतं? 3 असतं. याचा अर्थ असा नाही की त्या मेकॅनिझमचा डिग्रीज ऑफ फ्रीडम सुद्धा 3 असेल, कारण मेकॅनिझममध्ये एक सिंगल लिंक नसते, आपण नंबर ऑफ लिंक्स जॉईन करतो. जसं की आता लिंक 1 आपण 2 ला जॉईन केली तर 2 वर रिस्ट्रिक्शन आले, कुणामुळे? 1 मुळे. आता पहिले 2 बघा एक्स आणि वाय मध्ये मूव्ह करू शकत होतं, पण 1 मुळे आता रिस्ट्रिक्शन आले, तर 2चं डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 वरनं किती झालं? डायरेक्टली 1 झालं. क्लिअर? तर आपल्याला मेकॅनिझमसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला फाइंड करणं गरजेचं आहे. ओके, तर मी एक मेकॅनिझम घेतो, सिंपल मेकॅनिझम घेतो. सिंपल मेकॅनिझम म्हणजे जिथं 4 लिंक्स आहे तर 4 बार चेन घेऊयात आपण, जिथं 4 लिंक्स असतात, आणि त्याच्यावर तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो कसा डिराईव्ह करायचा. तर एक लिंक फिक्स आहे 1, 2, 3 आणि 4. ओके, आता बघा मी यांना इंडिपेंडेंट करतो, सगळ्यांना इंडिपेंडेंट करून टाकलं मी. 1 ला इंडिपेंडेंट केलं, 2 ला इंडिपेंडेंट केलं, 3 ला इंडिपेंडेंट केलं, आणि काय केलं? 4 ला मी इंडिपेंडेंट केलं. आता इंडिपेंडेंट केल्यानंतर मला सांगा लिंक 1चं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? ती फिक्सच आहे ना. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर लिंक 1 किती आहे? 0. डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर लिंक 2 3 आहे ना. इंडिपेंडेंट केलंय आपण, कनेक्टेड नाही ते, आता इंडिपेंडेंट आहे. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 साठी किती आहे? 3. लिंक 3 साठी किती आहे? अगेन 3, इंडिपेंडेंट आहे. आणि लिंक 4 साठी किती आहे? डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? 3. म्हणजे आपण मेकॅनिझम घेतलं, त्या मेकॅनिझममध्ये ज्या 4 लिंक्स आहेत त्यांना इंडिपेंडेंट करून टाकलं, तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आलं जेव्हा त्यांना आपण इंडिपेंडेंट केलं? तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ इज इक्वल टू टोटल 3 प्लस 3 प्लस 3 किती आलं रे? 9 आलं. 3 प्लस 3 प्लस 3 हे तर 0च आहे, कारण फिक्स आहे ना, काहीच करू शकत नाही, कुठंच मूव्ह करू शकत नाही. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम टोटल किती आलं? 9 आलं. पण हे 9 जे आहे हे मेकॅनिझमचं आहे का? नाही आहे. का नाही मेकॅनिझमचं? हे इंडिपेंडेंट केल्यानंतर 9 आहे टोटल. पण जेव्हा तुम्ही एकमेकाला यांना जॉईन करताय, जसं की प्रिव्हियस केसमध्ये बघितलं, जेव्हा आपण 1 आणि 2 ला जॉईन केलं तर 1 मुळे 2 वर रिस्ट्रिक्शन आलं की नाही? बरोबर. जे 2चे डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 होते ते 3 वरनं किती झाले? 1 झाले. म्हणजे किती मोशन आपण रिस्ट्रिक्ट केले? 2. बरोबर. सिमिलरली आता जेव्हा तुम्ही याला जेव्हा आपण फॉर्म्युला डिराईव्ह करतोय, आता बघा नंबर ऑफ लिंक्स किती आहे? 4. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम जर टोटल मेकॅनिझमसाठी फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करणार? तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आधी फाइंड करावं लागेल तुम्हाला. त्या सगळ्यांना इंडिपेंडेंट करून टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस याच्यामधून काय मायनस करायचं? नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स किंवा नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स और कन्स्ट्रेंट्स जे बाकीच्या लिंक्समुळे आलेले आहेत, लक्षात घ्या. जसं की आता टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम, आता टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आले आपले? 9 आले. पण हे 9 कसे आले? तर प्रत्येक लिंकचे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? 3. आणि नंबर ऑफ लिंक्स किती असतात? नंबर ऑफ लिंक्स किती असतात? L-1. आता -1 का केलं आपण? कारण एक लिंक फिक्स आहे ना, ती आपण नाही घेते, आपण 3 ने मल्टिप्लाय कुणाला करणार? अशा लिंक्स ज्या फिक्स नाही आहे. मग आता एक लिंक फिक्स आहे तिला आपण मायनस केला. आणि मेकॅनिझमची डेफिनेशनच ती आहे की कायनेमॅटिक चेंजमध्ये एक लिंक तुमची कंपल्सरी काय असेल? फिक्स असेल मेकॅनिझममध्ये. मग प्रत्येक लिंकचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? 3. आणि मग L-1. टोटल लिंक्स किती आहे? 4. 4 - 1 म्हणजे 3च लिंक आहे ज्यांचा डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आहे. म्हणजे बघा 3 × 4 - 1 म्हणजे 3 × 3 किती आलं? 9 आलं. तेच तर आपण फाइंड केलं ना, 3 + 3 + 3.
हे तुमचे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम झालं. टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? 3 इंटू L-1. आता आपण हे मेकॅनिझमसाठी फाइंड करतोय डिग्रीज ऑफ फ्रीडम. कशासाठी? मेकॅनिझमसाठी. तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाले? 3 इंटू L-1 मायनस यातून काय मायनस करावं लागेल? जे कन्स्टन्स किंवा जे रिस्ट्रिक्शन्स आहे, बरोबर. मग आता मायनस जिथं 2 रिस्ट्रिक्शन्स आहेत, जिथं 2 रिस्ट्रिक्शन असतील, ज्या लिंकवर, लक्षात घ्या, ज्या लिंकवर किंवा ज्या कायनेमॅटिक पेअरवर 2 रिस्ट्रिक्शन असतील त्यांच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल? 1. कारण 3च टोटल मॅक्झिमम व्हॅल्यू डिग्री ऑफ फ्रीडमची किती असू शकते? 3. आता जिथं जर 2 रिस्ट्रिक्शन असतील तर तुम्हाला असे पेअर्स फाइंड करावे लागतील ज्यांचा डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? 1. सो इथं मी P1 लिहितो. व्हॉट इज P1? नंबर ऑफ पेअर्स हॅव्हिंग 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस जिथं फक्त एकच रिस्ट्रिक्शन आहे. आता जिथं एक रिस्ट्रिक्शन आहे तिथं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील? 2 असतील. तो 1 इंटू P2 करतो मी. ओके. तर हे आपण नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स मायनस. बघा, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम जेव्हा सगळे इंडिपेंडंट आहे, पण असं होतं का ॲक्च्युअलमध्ये? नाही. टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण फाइंड केलं, पण जेव्हा ह्या सगळ्या लिंक्स तुम्ही एकमेकाला जॉईन कराल तेव्हा रिस्ट्रिक्शन्स येतील. तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडममधून ते रिस्ट्रिक्शन्स काय करावं लागतील? तुम्हाला मायनस करावं लागतील. आणि ते मायनस केल्यानंतर मग तुम्हाला त्या मेकॅनिझमचं काय भेटेल? डिग्रीज ऑफ फ्रीडम भेटेल. तर हा फॉर्म्युला आहे बघा, जो सगळ्या बुक्समध्ये दिलेला आहे सगळीकडे. क्लिअर झाला का सगळ्यांना? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? काही डाऊट आहे का याच्यामध्ये, या फॉर्म्युलामध्ये? रिस्ट्रिक्शन कधी सेपरेट केले? रिस्ट्रिक्शन सेपरेट करणार ना आपण. रिस्ट्रिक्शन का सेपरेट नाही करणार? कारण डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनेशन काय? नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स. त्या मेकॅनिझमसाठी नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स. तर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम जेव्हा ते इंडिपेंडेंट आहे त्यातून मायनस रिस्ट्रिक्शन मायनस केले तर रिस्ट्रिक्शन मायनस केल्यानंतरच तुम्हाला नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स भेटतील ना. सो 3 इंटू L-1 हे काय? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि ह्यातून जिथं 2 रिस्ट्रिक्शन्स आहे, आता 2 रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल? 1 असेल, म्हणून P1. आणि जिथं एकच रिस्ट्रिक्शन आहे तर डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील? 2. तर -1 इंटू 1 आपण दाखवत नाही, तो -P2. ओके. तर P1 आणि P2 काय आहे? P1ला कसं लिहिणार तुम्ही? व्हॉट इज P1? ओके. P1 इज द नंबर ऑफ पेअर्स विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आणि P2 म्हणजे काय? नंबर ऑफ पेअर्स विथ 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता 1 डिग्री ऑफ फ्रीडम, अशा पेअर्स जिथं 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे म्हणजे एकच इंडिपेंडेंट मोशन आहे, तिथं किती रिस्ट्रिक्शन लावले आपण? बघा, मुवमेंट इन एक्स, मुवमेंट इन वाय आणि रोटेशन, हे 3च मोशन पॉसिबल आहे. मग 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे म्हणजे कुठलं तरी एक मोशन होतंय, बाकीचे 2 काय केले? रिस्ट्रिक्ट केले, म्हणून ते मायनस करावे लागले आपल्याला. आता 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय? 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय? की 2 कुठले तरी मोशन पॉसिबल आहे, एक्स आणि वाय पॉसिबल आहे, रोटेशन रिस्ट्रिक्ट केले. एक्स आणि वाय पॉसिबल आहे, रोटेशन रिस्ट्रिक्ट केलंय, मग ते मायनस केलं आपण. रिस्ट्रिक्शन्स मायनस करायचे तेव्हा तुम्हाला मेकॅनिझमचं काय भेटेल? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम, F. ओके. आता हा फॉर्म्युला वेगळ्या फॉर्ममध्ये पण तुम्ही लिहू शकता. F इज इक्वल टू 3 इंटू L-1 मायनस 2 टाइम्स ऑफ J मायनस H. J म्हणजे नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स आणि H म्हणजे नंबर ऑफ हायर पेअर्स.
आता जनरली असे पेर्स बघा, असे पेर्स जिथं 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, हे जनरली कुठले पेर्स असतात? हायर पेर्स असतात. जसं की कॅम्प फॉलोवर, 2 रोलर कॉन्टॅक्टमध्ये जिथं पॉईंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट असतो. म्हणून आपण P2 ला रिप्लेस केलं कशाने? सो रिप्लेस P2 बाय H, ओके, आणि रिप्लेस P1 बाय जे म्हणजे नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स. कारण हे जे असतात हे जनरली लोअर पेर्स असतात, लोअर पेर्स. ओके, हे कुठले पेर्स असतात? लोअर पेर्स असतात जिथं 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला बघायला भेटतं. त्यामुळं हा सुद्धा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आहे. F इज इक्वल टू 3 इंटू L मायनस 1. हा इझी पडतो जनरली. हा पण हा रिअल फॉर्म्युला आहे. बघा, हा जो मी दिलेला आहे 3 इंटू L मायनस 1 मायनस 2 P1 मायनस P2. हे समजलं की सगळ्यांना? एकदा परत सांगा मला, येस ऑर नो. इज इट क्लिअर? डाऊट आहे का कुणाला? मला सगळ्यांकडनं रिप्लाय हवा आहे. सगळ्यांनी रिप्लाय समजलंय का तुम्हाला? एक्झॅक्टली डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असते समजलंय का? नंबर ऑफ इंडिपेंडेंट मोशन्स पॉसिबल. पण आता काय होतं, जेव्हा एक लिंक असेल तर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात प्रत्येक लिंकच्या. पण जेव्हा तुम्ही ते कनेक्ट कराल तर प्रत्येक लिंकला दुसऱ्या लिंकमुळे रिस्ट्रिक्शन येऊन जातं. मग कुणाचं डिग्रीज ऑफ फ्रीडम 1 होऊन जातं, कुणाचं डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 होऊन जातं. क्लिअर? आणि जी फिक्स असतात त्यांचं डिग्रीज ऑफ फ्रीडम 0, कारण ते मूव्ह करू शकत नाही. तर असा हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. पण तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला सिम्प्लिफाय एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा लक्षात ठेवा. हा थोडा आता समजलंय तुम्हाला? जनरली एक्सप्लेनेशन कुठल्याही बुकमध्ये देत नाही, पण जेवढं मला सिम्प्लिफाय करून सांगता येईल तुम्हाला, मी तेवढं सिम्प्लिफाय करून सांगितलंय. क्लिअर? तर अशा पद्धतीने आता जर तुम्ही 3D जरी घेतलं तर आता तुम्ही 3D साठी सुद्धा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. 3D साठी प्रत्येक लिंकचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतं? 6. समजा असं हेच मेकॅनिझम तुम्ही, सिमिलर मेकॅनिझम तुम्ही कुठं घेतलं? स्पेसमध्ये घेतलं. ओके, 3D सिस्टीममध्ये. तर प्रत्येक लिंकचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल? 6. मग डिग्रीज ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला काय येईल? 6 इंटू एक लिंक मायनस करावं लागेल ना, कारण मेकॅनिझममध्ये एक लिंक काय असते? फिक्स असते, तर ती मायनस केली आपण. तर हे झाले टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. दिस इज व्हॉट युअर टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. यातून मायनस रिस्ट्रिक्शन करा. जिथं 5 रिस्ट्रिक्शन्स, आता 6 इंडिपेंडेंट मोशन्स पॉसिबल असतात. मग आता जिथं 5 आपण काय केले? रिस्ट्रिक्ट केले, तर असे तुम्हाला फाईन करावं लागेल. म्हणजे जर 5 रिस्ट्रिक्ट केले तर एकच अलाव केलंय, म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाले? 1. सो -5 इंटू P1 मायनस 4 इंटू P2 मायनस 3 इंटू P3 मायनस 2 इंटू P4 आणि मायनस P5. तर बघा, हा इतका मोठा फॉर्म्युला येतो 3D साठी. तुम्ही पण डिराईव्ह करू शकता एकदम इझिली. आता एकदा कन्सेप्ट समजली, काही पण डिराईव्ह करू शकता तुम्ही, लक्षात घ्या. तर दिस इज टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम जेव्हा इंडिपेंडेंट असतील सगळ्या लिंक्स, हे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि मग त्यातून हे रिस्ट्रिक्शन्स मायनस केले. सो P1 म्हणजे नंबर ऑफ पेअर्स विथ 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ पेअर्स विथ 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणजे 2च मोशन पॉसिबल त्या लिंकच्या, त्या पेअरच्या. म्हणजे काय, 4 काय केलं तुम्ही? रिस्ट्रिक्ट केलेलं. तर हे मायनस करावं लागतील ना, तेव्हा तुम्हाला त्या मेकॅनिझमचं टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम काय भेटेल? ची व्हॅल्यू भेटेल. क्लिअर? तर बघा, डिग्रीज ऑफ फ्रीडम ची डेफिनेशन. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ पेअर, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ पेअर is defined as the number of independent relative motions, both कुठले? ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल, अ पेअर कॅन हॅव. तर फॉर्म्युला F इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ L मायनस 1 मायनस 2 टाइम्स ऑफ J मायनस H. ओके, ह्याच्यामध्ये F म्हणजे काय? डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्या मेकॅनिझमचं पूर्ण. So degrees of freedom, okay,
जे काय आहे, जे इज व्हॉट, नंबर ऑफ जॉइंट्स, जे इज नंबर ऑफ जॉइंट्स and h is what, number of higher pairs. यालाच आपण म्हणतो कुटबर्ज क्रायटेरिया. ओके, हा जो फॉर्म्युला आहे कुटबर्ज क्रायटेरिया फॉर डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, त्या क्रायटेरियानुसार आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी हे 3 लिंक्स घेतो, 1, 2 आणि 3. ही कायनेमॅटिक चेन आपण ऑलरेडी बघितलेली आहे, जिथं लिंक 1, 2 आणि 3 आहे. आता यातली मी एक लिंक फिक्स केली. फॉर एक्झाम्पल आता या कायनेमॅटिक चेनमधली मी लिंक नंबर 1 फिक्स केली. आता फिक्स केल्यानंतर हे काय झालं, आपण याला मेकॅनिझम म्हणू शकतो ना. लिंक फिक्स केली तर मेकॅनिझम झालं, बरोबर. आता इथं डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण फाइंड करू. तर एफ इज इक्वल टू 3 इंटू नंबर ऑफ लिंक्स किती आहे, 3 मायनस 1. हे झाले टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मायनस 2 इंटू जे म्हणजे काय, नंबर ऑफ जॉईंट्स. किती जॉईंट्स आहे, 1, 2 आणि 3. टोटल 3 जॉईंट्स आहे. सो 2 इंटू 3 मायनस एच म्हणजे काय, नंबर ऑफ हायर पेअर्स. इथं हायर पेअर्स दिसत आहे का, कुठं पॉईंट कॉन्टॅक्ट वगैरे आहे का, नाही आहे. सो 0. दॅट इज इक्वल टू इथं काय 3 मायनस 1 2. 3 इंटू 2 किती, 6 मायनस 2 इंटू 3 किती, 6. 6 मायनस 6 किती आला, 0. म्हणजे त्या मेकॅनिझमचा डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ किती आहे, 0 आहे. आता डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू 0 याचा अर्थ काय, देर इज नो रिलेटिव्ह मोशन. कुठलाही इंडिपेंडंट मोशन होत नाही आहे. देर इज नो इंडिपेंडंट रिलेटिव्ह मोशन. दॅट इज वाय जिथं डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू 0 असते, ज्या मेकॅनिझमसाठी किंवा ज्या अरेंजमेंटसाठी म्हणू शकतो आपण, मेकॅनिझम पण नका म्हणू, कारण मेकॅनिझममध्ये जे लिंक्स असतात त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असतं, डेफिनाइट मोशन असतं. ज्या अरेंजमेंटसाठी जर डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू 0 आली, दॅट अरेंजमेंट इज नोन ॲज अ स्ट्रक्चर. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर. आपण डेफिनेशन बघितली. इफ देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द मेंबर्स देन इट इज सेड टू बी अ स्ट्रक्चर. यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर म्हणतो. डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू स्ट्रक्चरसाठी किती असते, 0. तर ते आपल्या पॉईंट्समध्ये दिलेले आहे बघा, वेगवेगळे 4 पॉईंट्स आहेत. वेन एफ इज इक्वल टू 0 डिग्रीज ऑफ फ्रीडम, देन द मेकॅनिझम फॉर्म्स अ स्ट्रक्चर अँड देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स. ओके, देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स. जर डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ इज इक्वल टू 1 असेल, जसं की 4 बार चेन घ्या, जिथं ही लिंक फिक्स केली आपण. फॉर एक्झाम्पल 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4. तर डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू फाइंड करा. 3 इंटू 4 मायनस 1 दॅट इज एल मायनस 1 मायनस 2 इंटू नंबर ऑफ जॉईंट्स किती आहे, 1 2 3 4 मायनस नंबर ऑफ हायर पेअर किती आहे, 0 आहे. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम येईल 9 मायनस 8 दॅट इज इक्वल टू 1. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आले, 1. म्हणजे ह्या मेकॅनिझममध्ये एक इंडिपेंडंट रिलेटिव्ह मोशन आहे. कुठली तरी लिंक मूव्ह होते, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आलं, 1. म्हणजे कुठली तरी एक लिंक मूव्ह होते आणि ती एक लिंक मूव्ह झाल्यामुळं तुमचं पूर्ण मेकॅनिझम मूव्ह होते. लक्षात घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल लिंक नंबर 2 ही जर रोटेट केली तर ॲटोमॅटिकली लिंक नंबर 3 लिंक नंबर 4 हे ॲटोमॅटिकली मूव्ह होतात या लिंक 2 मुळे, कारण ते कनेक्टेड आहे. पण मग डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे याचा दुसरं डेफिनेशन काय, डिग्रीज ऑफ फ्रीडम बघा की एक कुठलं तरी मोशन पाहिजे त्या पूर्ण मेकॅनिझमला फंक्शनमध्ये आणण्यासाठी. लक्षात घ्या, कुठलं तरी एक इंडिपेंडंट मोशन पाहिजे. ते कोण करतंय, कुठली तरी लिंक करत असेल. समजा लिंक 2 ही क्रँक असेल. क्रँक म्हणजे एक असा मशीन मेकॅनिकल पार्ट. क्रँक म्हणजे काय असतो, व्हॉट इज क्रँक, क्रँक इज अ मेकॅनिकल पार्ट विच मेक्स अ 360 डिग्री रोटेशन. पूर्ण 360 डिग्री रोटेट होणारा जो पार्ट असतो त्याला आपण क्रँक म्हणतो. लक्षात घ्या. ओके, क्रँक, कपलर म्हणजे काय असतो, जो पार्शल रोटेट करतो, 360 डिग्री नाही करत. 120 130 180 360 कधीच करणार नाही. दॅट इज अ कपलर. ओके, तर क्रँक द मेकॅनिकल पार्ट और द मेकॅनिकल लिंक और द मेकॅनिकल एलिमेंट विच मेक्स अ कम्प्लीट 360 डिग्री रोटेशन, दॅट मेकॅनिकल पार्ट इज नथिंग बट क्रँक. त्याला क्रँक म्हणतो. तर हा 2 हा क्रँक असू शकतो. मग हा जर पूर्ण 360 डिग्री रोटेट झाला तर बरोबर लिंक 3 पण पार्शली रोटेट होत राहील लिंक 4. म्हणजे याला युजफुल पर्पजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठलं तरी एक
मोशन पाहिजे कुठल्या तरी लिंकचं. सो एफ इज डिग्री ऑफ फ्रीडम 1. याचा अर्थ काय की एक इंडिपेंडेंट मोशन आहे विच विल ड्राईव्ह द कम्प्लीट मेकॅनिझम. ओके, तर ते एफ. द डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 असेल, एफ इज इक्वल टू 2, तर याचा अर्थ काय की 2 इंडिपेंडेंट मोशन्स पाहिजे या मेकॅनिझमला ड्राईव्ह करण्यासाठी. ओके, दॅट इज एफ इज इक्वल टू 2 भरले बघा. when degrees of freedom f is equal to 2, then 2 separate input motions are required to produce constrained motion for the mechanism. आणि जर डिग्रीज ऑफ फ्रीडम बघा, जर डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू एफ ही नेगेटिव्ह असेल, एफ इज इक्वल टू समजा -1 और म्हणजे नेगेटिव्ह असेल, देन त्याच्यामुळे काय होतं, इट फॉर्म्स अ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. सॉम मध्ये शिकलोय का नाही आपण स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. काय होतं स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर, सॉम मध्ये शिकलोय ना आपण. इफ द नंबर ऑफ अननोन्स इज ग्रेटर, नंबर ऑफ अननोन्स, if the number of unknowns is greater than the number of equilibrium equations, म्हणजेच काय, नंबर ऑफ अननोन्स म्हणजे रिएक्शन फोर्सेस आणि रिएक्शन मोमेंट्स यांची संख्या किंवा यांचा नंबर जास्त असेल, नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन जे की आपल्याकडे फक्त 3च असतात. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन समेशन ऑफ fx is equal to 0, summation of fy is equal to 0 and summation of moments about a point is equal to 0. सो नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन फक्त किती तुमच्याकडे 3च आहे आणि नंबर ऑफ अननोनची संख्या जास्त असेल, देन सच अ स्ट्रक्चर इज सेड टू बी अ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. मग अशा स्ट्रक्चरसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू ही नेगेटिव्ह असते. अशा स्ट्रक्चर्सला आपण म्हणतो सुपर स्ट्रक्चर्स. काय म्हणतो आपण यांना, सुपर स्ट्रक्चर्स. जेव्हा जेव्हा डिग्रीज ऑफ फ्रीडम नेगेटिव्ह असते किंवा लेस दॅन 0 म्हणजे -1 -2, तर अशा स्ट्रक्चर्सला आपण सुपर स्ट्रक्चर्स म्हणजे असे स्ट्रक्चर्स ज्यांची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. ज्यांची स्ट्रेंथ काय आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे. द स्ट्रक्चर्स विथ मोर स्ट्रेंथ आर नोन एज सुपर स्ट्रक्चर्स. दे आर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. ऑब्व्हियसली नंबर ऑफ अननोन जास्त असेल कारण जास्त मेंबर्स वापरतो आपण, जास्त लिंक्स आपण तिथं वापरलेल्या असतात त्याला जास्त स्ट्रेंथ देण्यासाठी. ओके, आणि मग त्याच्यामुळे जास्त लिंक्स किंवा जास्त मेंबर्स वापरल्यामुळे नंबर ऑफ अननोन्सची संख्या वाढते आणि मग ते स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट होऊन जातात. म्हणजे जे अननोन्स आहे ते तुम्ही डिटरमाइन नाही करू शकत युजिंग इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि अशा स्ट्रक्चर्सला आपण काय म्हणतो, दे आर नोन ॲज सुपर स्ट्रक्चर्स. अशा स्ट्रक्चर्सला आपण काय म्हणतो, सुपर स्ट्रक्चर्स. ओके, जिथं डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असेल, -1 असेल. बघा, इफ when f is equal to -1 or less, then there are redundant constraints in the chain and it forms a statically indeterminate structure. It is called as a superstructure. The structures with more strength. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. डिग्रीज ऑफ फ्रीडम हा टॉपिक क्लिअर झाला का सगळ्यांना, काही डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके, आता f इज इक्वल टू 2चं एक्झाम्पल 5 लिंक घ्या, 5 लिंक्स घ्या, 1 2 3 4 आणि 5 आणि एक फिक्स करून टाका तर मेकॅनिझम होऊन जाईल. सो 1 2
3 4 आणि 5 लिंक्स कन्सिडर करा. तर नंबर ऑफ लिंक्स किती झाल्या 5. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती येईल 3 × 5 - 1 -2 टाइम्स ऑफ जे. नंबर ऑफ जॉईंट्स किती आहे 1 2 3 4 5. नंबर ऑफ हायर स्पेअर 0. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती येतील 5 × 1 5 - 1 4 4 × 3 12 12 - 10. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या 2 आलं. 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. याचा अर्थ काय ह्या मेकॅनिझमचं डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 आहे. म्हणजे कुठल्या तरी 2 लिंक्सला हे पूर्ण मेकॅनिझम जर युजफुल इंजिनिअरिंग पर्पजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल किंवा हे पूर्ण मेकॅनिझमला रन करायचं असेल प्रॉपरली तर कुठले तरी 2 मोशन्स तुम्हाला द्यावे लागतील लिंकला. ओके, जसं की लिंक 2ला रोटेट केलं किंवा लिंक 5ला रोटेट किंवा लिंक 3 असेल ती रोटेट किंवा ट्रान्सलेट होईल. कुठले तरी 2 मोशन्स इंडिपेंडेंट मोशन्स पाहिजे जेणेकरून पूर्ण मेकॅनिझम काय होईल युजफुल इंजिनिअरिंग पर्पजमध्ये कन्वर्ट होईल. ओके, ठीक आहे. इथं थांबूयात आपण आज डिग्रीज ऑफ फ्रीडमला. उद्याच्या लेक्चरला आपण 4 बार चेन, सिंगल स्लायडर क्रँक चेन आणि डबल स्लायडर क्रँक चेन ते खूप इझी आहे. त्याचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे एक्झाममध्ये विचारतात. डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही जास्त. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला ग्राशॉफचा लॉ. 4 बार चेनमध्ये जो ग्राशॉफ्स लॉ आहे तर उद्या हा फर्स्ट चॅप्टर आपला पूर्णपणे एंड होईल. त्याच्यानंतर आपण आयदर गव्हर्नर किंवा फ्रिक्शन दोघांपैकी एक चॅप्टर स्टार्ट करूयात. ओके, कारण दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. दोघांवर कंपल्सरी एक क्वेश्चन असतो. पहिल्या चॅप्टरवर तुम्ही 2 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतात. ओके, आणि जे पण काय घेतलंय क्लासमध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची गरज नाही तुम्हाला. क्लिअर? आजचं लेक्चर क्लिअर झालं सर्वांना? काही डाऊट आहे का? डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा लगेच. काही डाऊट्स आहे का प्रिपरेशन रिलेटेड, कशा रिलेटेड? बुक्स रिलेटेड ज्यांना क्वेरीज आहे, बुक्स MCQ बुक्स जे आहेत बघा, MCQ बुक्सचा स्टॉक फार कमी राहिलेला आहे. मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करतोय. हार्डली 70 to 80 सेट्स राहिलेले आहेत. 70 ते 80 सेट आहेत व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2चे. पहिला प्रेफरन्स आपण क्लासच्या स्टुडंट्सला देणार आहोत. जे पण आपले क्लासचे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे आपले बुक्स नाही आहेत RTO MV मेन्सचे, ओके, तर ते लवकरात लवकर ॲप्लिकेशनवरनं डायरेक्टली ऑर्डर करून घ्या किंवा मग मला व्हॉट्सॲप करा. ओके, मी तुम्हाला प्रोसिजर सेंड करतो. याच्यानंतर बुकचं प्रिंटिंग होणार नाही आहे. हा लास्ट चान्स असेल बुक घेण्याचा. परत नंतर पस्तावा करत बसू नका की सर बुक्स हवे आहेत, आम्ही क्लासचे स्टुडंट आहोत, बुक्स नाही आहे. ओके, परत प्रिंटिंग होणार नाही आहे. हा लास्ट सेट असणार आहे. अराऊंड 3000 सेट्स होते बुक्सचे, त्यातले फक्त 70 to 80 राहिलेले लास्ट. तर पहिला प्रेफरन्स माझा क्लासच्या स्टुडंट्सला राहील, जे पण आपले संकल्प आणि यशस्वी बॅचचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे अजूनही बुक्स नाही MCQ बुक्स व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, तर ॲप्लिकेशनवर जाऊन डायरेक्टली ऑर्डर करा किंवा मग मला व्हॉट्सॲप करा. ओके, थेरी नोट्ससाठी सुद्धा हे करू शकता तुम्ही, व्हॉट्सॲप करू शकता. ज्यांना थेरी नोट्स भेटलेले नाही एक तर टेलिग्रामला मेसेज करा, नाही तर व्हॉट्सॲपला. ओके, थेरी नोट्स तुमच्या ॲड्रेसवर हार्ड कॉपीज पाठवल्या जातील. ठीक आहे, अजून काही डाऊट्स क्वेरीज आहेत का? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2.0 संकल्प बॅच जी आहे ती आपली कालपासून सुरू झालेली आहे. जे पण विद्यार्थी वर्किंग आहेत, जे गट ब गट क किंवा नॉन टेक्निकलचा अभ्यास करत आहेत किंवा ज्यांचा 4-4 5-5 वर्षाचा गॅप पडलेला आहे, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टेक्निकल कन्सेप्ट, प्रत्येक टेक्निकलचा जो एक एक पार्ट आहे आपला RTO MV मेन्सचा सिलेबसचा, तो सिलेबसला धरून सिलेबसची डिफिकल्टी लेवल बघून खूप बेसिकपासून मी प्रयत्न करत असतो की तो कव्हर केला जाईल जेणेकरून कुठलीही अडचण येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तरी ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता. असं काही समजू नका की प्रत्येक लेक्चर तुम्ही लाईव्ह अटेंड केलंच पाहिजे. तुम्हाला ह्या लेक्चर्समधनं बघा, थर्मोडायनॅमिक्सचे लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, फ्लुइड मेकॅनिक्सच्या आहेत, टॉमच्या आहेत, प्रोडक्शनच्या आहेत, यूट्यूबला देखील ते अवेलेबल आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्ट इतकी बेसिकपासून घेतली जाते.
शेवटी आपले डाऊट क्लॅरिफिकेशन सेशन्स पण होणार आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही सब्जेक्ट रिलेटेड, टॉपिक रिलेटेड काही पण क्वेरी असेल, तुमचे काही डाऊट्स असतील ते तुम्ही इझिली काय करू शकता, क्लॅरिफाय करू शकता. ओके, तर 2.0 संकल्प बॅच आपल्या मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. काही तुमच्या क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर मला डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करा. आपला जो नंबर आहे अकॅडमीचा, ओके, अकॅडमीच्या नंबरला व्हॉट्सअप केलं तरी चालेल. बघा 2.0 संकल्प बॅच, ओके, 8070607474 या नंबरला व्हॉट्सअप केलं तरी चालेल, कॉल केला तरी चालेल. सर्वप्रथम आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो सर्वप्रथम सर्वांनी जॉईन करून घ्या. ओके, मी प्रत्येक लेक्चरमध्ये एम्फसाइज करत असतो की सगळे जे अपडेट्स आहे RTO MWare रिलेटेड, खास डेडिकेटेड आपण RTO MWareसाठी हा टेलिग्राम चॅनल केला आहे @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, तर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ही डेमो बॅच सगळ्यांनी अटेंड करू शकता येणारे 4 ते 5 दिवस. ओके, थेअरी ऑफ मशीन्सपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर @मिशन IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्यायचा आहे. ओके, आणि आपले जे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे जे बुक्स आहेत हे मी ऑलरेडी थोड्या वेळापूर्वी सांगितले तुम्हाला, लवकरच आउट ऑफ स्टॉक जाणार आहेत. ओके, 70 to 80 सेट्स राहिलेले आहेत. जे पण क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रायोरिटी देणार आहोत आपण, पण लवकरात लवकर ज्यांना हे व्हॉल्यूम्स पाहिजे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, ते काय करून घ्या, आपल्या ॲप्लिकेशनवरनं ते ऑर्डर करून घ्या. ओके, तर ठीक आहे, इथे आपण लेक्चर आज थांबवतोय. उद्या आपण जो राहिलेला पार्ट आहे सिम्पल मेकॅनिझमचा तो कंप्लीट करूयात. उद्या फर्स्ट चॅप्टर आपला टॉमचा कंप्लीट होऊन जाईल. प्रत्येक लेक्चर इतकं कन्सेप्च्युअल आणि इतकं बारीक बारीक गोष्टी आपण बेसिकपासून घेतो, कुठंही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. लक्षात घ्या, मेन्ससाठी RTO MWare मेन्ससाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपण आहोत मिशन IAS अकॅडमी. तुम्ही कुठंही काही दुसरं काही रेफर करायची गरज नाही आहे. इतर इन्स्टिट्यूटसारखं आपलं इकडून तिकडून गुगलवरनं कॉपी पेस्ट करून नोट्स बनवून काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं, आपण असं करत नाही. ओके, प्रत्येक गोष्ट इथं लिहून तुम्हाला समजल्यापर्यंत, जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही, जोपर्यंत आपला अल्टिमेट एम किंवा मोटिव्ह काय आहे की एक्झाममध्ये येणारा जो क्वेश्चन आहे MCQ क्वेश्चन, ओके, तो अटेम्प्ट झाला पाहिजे. आणि कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, काय MPSCचा पॅटर्न आहे किंवा RTO MWare मेन्समध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यासाठी एक्सपिरियन्स किंवा एक्सपर्टीजच लागते. लक्षात घ्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मी स्वतः फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलेलं आहे. त्यामुळं एक्झॅक्टली काय रिक्वायरमेंट आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत आहे. लक्षात घ्या, त्यामुळं RTO MWare मेन्सला पूर्ण तुम्ही जे आहे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोपवून द्या. आपल्या क्लास नोट्स, आपल्या लेक्चर्स आणि आपल्या MCQ बुक्सच्या बाहेर जनरली क्वेश्चन जाणार नाही. लक्षात घ्या, जाणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. जे पण मी काही प्रॅक्टिस करून घेईल, ज्या आपल्या नोट्स असतील त्या व्यवस्थित थरली तुम्हाला वारंवार रिवाईज करत राहायच्या आहेत, कन्सेप्ट्स बघायचे आहेत, लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करायचे आहेत. एवढे एफर्ट्स तुम्ही घेऊ शकता तुमच्या साईडने. जर तुम्हाला स्वतःला जर सिलेक्शन हवं असेल तर माझ्याकडनं मी माझं 200% देतोय, तितकंच तुमच्याकडनं इनपुट हवं आहे मला 200%. जेव्हा हे दोन्ही गोष्टी एकत्र येतील, तुमचा पण तेवढाच उत्साह किंवा तुमची पण तेवढीच तयारी आणि अकॅडमीकडनं पण तेवढेच एफर्ट्स, तेव्हा काहीतरी चांगला आउटपुट भेटेल, तेव्हा कुठं तुम्हाला RTO MWareची पोस्ट भेटेल. ओके, तर आता सिरियसली सर्वांनी अभ्यासाला लागा. ज्या विद्यार्थ्यांचा प्रीचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला आहे त्यांनी आता हळूहळू म्हणजे ॲटलिस्ट 30% ऑफ जो टोटल टाईम आहे तुमचा तो मेन्सला डेडिकेट करायला पाहिजे आत्तापासून, जेणेकरून प्रीनंतर जो वेळ भेटेल तुम्हाला तो कमी पडणार नाही. आणि तेव्हा जर तुमचे ऑलरेडी 4-5 आधीच सब्जेक्ट झालेले असतील तर तेव्हा तुम्हाला खूप इझी जाईल सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्यासाठी, रिव्हिजनसाठी. पुढं तुम्हाला टेस्ट सिरीजचे पेपर्स सोडवायचे आहेत, फुल सिलेबस मॉक पेपर्स सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करता येईल. ओके, कारण RTO MWare मेन्समध्ये आपण तरी स्वतः टार्गेट करतोय की 250+ काही पण करून आपल्याला स्कोअर घेऊन जायचा आहे. तेव्हा आपला कन्फर्म सिलेक्शन आपण घेतोय. मे बी कट ऑफ कमी लागेल त्याच्यापेक्षा, पण सेफर साईड आपल्याला 250+ काही पण करून जायचं आहे. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे, आजचं लेक्चर आपण हे थांबवतो. भेटूयात उद्या. थँक्यू.